तुम्ही पाहू शकता किती छान उपवासाचे आप्पे झालेले आहेत. साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे आप्पे एकदा नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आप्पे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले 1 वाटीभर साबुदाणा. ही वाटी सरासरी 200 ग्रॅमची आहे. तर हा साबुदाणा आता आपल्याला भिजायला घालायचा आहे. आपण अगदी खिचडीला भिजवतो ना तसा हा साबुदाणा भिजायला घालायचा आहे आपल्याला आणि याला 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तर हे बघा आपला साबुदाणा किती छान भिजलेला आहे. एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तो. आता हे साबुदाणा आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. आणि या 200 ग्रॅम साबुदाण्यासाठी आपण मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला याच्यामध्ये असे किसून घ्यायचे. अर्धा चमचा जी आपण घरी केलेली मिरची पावडर आहे ती आणि अर्धा चमचा मीठ आणि हा शेंगदाण्याचा कूट. आता हे मिश्रण सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही ती हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. आता आप्पे पात्र गरम झालेलं आहे. त्याला आपण थोडंसं ब्रशने तेल लावून घेऊ. आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे पटपट गोळे करून घ्यायचे किंवा मग तुम्ही अगोदरच गोळे करून ठेवले तरी चालतील. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची. 5 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून घ्यायचं आणि सगळ्या आप्यांना तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यावर आता हे सगळे असे पलटी करून घ्यायचे. आणि परत एकदा आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं. या साईडनी जर असं वाटलं ना तुम्हाला कुठं हा थोडासा कच्चा दिसतोय तर असं फिरवून सर्व बाजूने भाजून घ्यायचे. कारण हे आपले गोल आहेत त्याच्या 2 साईड भाजल्यावर थोडेसे ते कच्चे राहतात मध्ये, त्याच्यामुळे ते असे फिरून भाजून घ्यायचे.
आणि परत एकदा 2 मिनिटासाठी याचं झाकण ठेवून द्यायचं. तुम्ही पाहू शकता आप्पे किती छान भाजले गेलेले आहेत. त्याच्या दिसण्यावरूनच कळत असेल तुम्हाला किती छान भाजले आहेत. कुणाला तेलकट खाणं जास्त आवडत नसेल, साबुदाणा बटाटा वडे खाण्याऐवजी तुम्ही असे आप्पे एकदा नक्की करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील. हे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला तेल पण खूप कमी लागतं. हे आपण दह्यासोबत किंवा कोशिंबिरीसोबत खाऊ शकतो. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.